परी तू लिव्ह इन किंवा लग्न या दोन्हीपैकी काय निवडशील? मॅडम मी कमिटमेंट निवडेन, कारण प्रेमात तीच देणं खूप अवघड असतं लोकांसाठी. पण माझं खरं प्रेम आहे तुझ्या. अरे मग हा म्हणजे काय? तू प्रेम करतोस म्हणजे तिने पण तुझ्यावर केलंच पाहिजे, असं काय कंपल्शन नाही ना. आणि हे बघ, मी या आधीच तुला नीट व्यवस्थित माणुसकीत समजावून सांगितलं होतं की नाही, तिने कुणावर प्रेम करायचं हा कम्प्लिटली तिचा डिसिजन आहे. यू कॅन्ट फोर्स हर. आणि मला नकार मान्य नसेल तर काय तुला नकार पचवता येत नाहीये यात तिची काहीच चूक नाहीये. आज नकार पचवता येत नाहीये म्हणून तू अख्ख्या कॉलेज समोर स्टेजवर हे सगळं अनाऊन्स करायला जातोय. उद्या ऍसिड हल्ला करशील, परवा काय तर मारामारी. पण मला सांग, आयुष्य कोणाचं वाया जाणार? आणि म्हणे खरं प्रेम करतो. हे बघ आम्ही कसं आहे ना, ठरवलं तर आम्ही दोघेच पुरेसे आहोत रे तुला धडा शिकवायला. पण त्याने ना तुला फक्त धडा मिळेल, शिकवण नाही. आणि शिकवण ही आहे की जीवाची धमकी देऊन ना फार फार तर दहशत मिळवता येते रे, पण खरं प्रेम नाही. कसं आहे ना, खरं तर हा प्रॉब्लेम फक्त तुझा नाही, मनवासारख्या शांतपणे रिॲक्ट होणाऱ्या मुलींचा पण. त्या हे सगळं शांतपणे हँडल करतात ना, म्हणून तुमच्यासारखी मुलं याचा गैरफायदा घेतात. पण आम्ही एक लक्षात ठेव, तू यापुढे जर परत तिच्या वाटेला गेलास ना तर सिद्ध हेच होणार आहे की तुझं तिच्यावर खरं प्रेम नाहीच आहे. पण असं काही नाहीये. आवाज कमी आहे तिकडे, इव्हेंट चालू आहे ना म्हणून आम्ही फक्त बोलतोय. खरं तर ना म्हणजे आजूबाजूची परिस्थिती बघता आपल्या पिढीवरही सांगण्याची सुद्धा वेळ येऊ नये यार. अरे किती साधी गोष्ट आहे, प्रेम हे देण्यात असतं, ते काय ओरबाडून घेण्यात नसतं. पण तुला कळतंय का काही? नेक्स्ट पार्टिसिपेंट अमेय पवार. अमेय, काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय, मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही. बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. ती तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. मी तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही
असू दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके